लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या समता, बंधुता आणि दूरदृष्टीचा जागर करत जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्येही राजर्षी शाहूंची जयंती उत्साहात साजरी झाली। अनेक गावांमध्ये रॅली काढण्यात आली। राजर्षींच्या पुतळ्याला जलाभिषेक करण्यात आला। शाळा, महाविद्यालयात अनेकविध उपक्रम पार पडले। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राजर्षी शाहूंची जयंती उत्साहात साजरी झाली। इचलकरंजी इथं राजर्षी शाहू जयंतीनिमित्त राजकीय पक्ष, संघटना आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं विविध उपक्रम पार पडले। कोल्हापूर मार्गावरील पूर्णाकृती लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासून लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची लगबग दिसत होती। इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला उपायुक्त डॉक्टर प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी माजी शिक्षण सभापती मनोज साळुंखे, कामगार अधिकारी विजय राजापुरे, जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे, सुनील बेलेकर, संपत चव्हाण, संजय भोयटे, रामचंद्र कांबळे, सदाशिव शिंदे, गणेश शिंदे, संजय शेटे, संजय कांबळे, सुभाष आवळे उपस्थित होते। दरम्यान तारराणी पक्ष कार्यालयात आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं। यावेळी तारराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्वाडे यांच्यासह आवाडे समर्थक उपस्थित होते। इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीत भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे अध्यक्ष रवी वासुदेव यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। समाजवादी प्रबोधिनीत राजर्षी शाहू महाराज जयंती पूर्व दिनी राजर्षी शाहू आणि आजचा संदर्भ या विषयावर देवदत्त कुंभार यांचं व्याख्यान झालं। कागलमध्ये राजर्षी शाहू उद्यानामध्ये शाहू राजांच्या पुतळ्याला आमदार हसन मुश्रीफ यांनी अभिवादन केलं। लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शेतीसह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, व्यापारपेठ निर्माण करून औद्योगिक वसाहतीची स्थापना केली। सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशी शिक्षणासाठी सहकार्य केलं। मुस्लिम बोर्डिंगचे ते अध्यक्षही झाले। यातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची सर्व धर्मियांविषयीची आत्मीयता दिसून येते, असं प्रतिपादन आमदार मुश्रीफ यांनी यावेळी केलं। आमदार मुश्रीफ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि श्री बसवेश्वर यांच्या पुतळ्यांनाही पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या समाज मंदिरात राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी झाली। या ठिकाणी आमदार मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला। यावेळी माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, माजी उपनगराध्यक्ष संजय ठाणेकर, संजय चितारी, गणेश कांबळे, भगवान कांबळे, विवेक लोटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन इथं राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी झाली। भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष समजितसिंह घाटगे यांनी शाहू राजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। यावेळी अमरसिंह घोरपडे, यशवंत माने, युवराज पाटील, डी.एस. पाटील, भाऊसाहेब कांबळे, सुजाता तोरसकर, रेखा पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह शाहू ग्रुपचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। राधानगरी धरणस्थळावर शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळपासूनच धरण परिसरात शाहिरी पोवाड्यांनी वातावरण शाहूमय झालं होतं। शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे आणि त्यांचे चिरंजीव आर्यवीर घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात ढोल, ताशे आणि मर्दानी खेळाच्या लवाजम्यात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आलं। धरणातील जलपूजन करून वाद्यांच्या गजरात 12 बलुतेदारांसोबत जलकलश जयंती स्थळापर्यंत आणण्यात आला। घाटगे यांच्यासह राधानगरी परिसरातील 12 बलुतेदार जोडप्यांच्या हस्ते राजर्षींच्या पुतळ्याला जलाभिषेक घालण्यात आला। छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचं आणि स्वर्गीय विक्रमसिंहजी घाटगे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। हजारो शाहू भक्तांच्या गर्दीत उत्साही वातावरणात जयंती सोहळा झाला। पुढील 5 वर्षात राधानगरी परिसर जिल्ह्यातील सर्वात मोठं पर्यटन केंद्र बनेल, असं समजितसिंह घाटगे यांनी सांगितलं। उपकार आहेत राधानगरीचे, पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यावर उपकार आहेत। तुमचे उपकार आम्ही फेडू शकत नाही। तुम्ही जमण्या दिल्यामुळे आम्ही आज पाणी घ्यायला लागलोय। तुमचे उपकार आहेत। आता ते उपकार फेडण्यासाठी त्या घराण्याचे वंशज म्हणून मला इथं टुरिझम वाढवायची, या माध्यमातून जेव्हा हे सगळं धरण भरून जातं, लोकांनी तिथपर्यंत गेलं पाहिजे। मला मान्य आहे की तिथं एन्व्हायरमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पर्यावरण विभाग त्याला परवानगी देत नाही, पण आता इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या पण बोटी आता मार्केटमध्ये आलेल्या आहेत। मला वाटतं त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल न घालता इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या बोटीचा आपण जर वापर केला तर मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन स्थळ इथं आपण केलं पाहिजे। आणि माझं स्वप्न आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये राधानगरी धरण हे कोल्हापूर मधलं सगळ्यात मोठं पर्यटन स्थळ करायचं, ज्या माध्यमातून उद्योग, व्यवसाय या परिसरामध्ये आले पाहिजे।
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष संभाजी आरडे, मानसिंग पाटील, रहू जरक, दीपक शिरगावकर, रमण पाटील, विलास रणदिवे, डीजी चौगुले, सचिन वासुदेव, मीनाक्षी नकाते, कृष्णात आरबुणे, संतोष कातिवे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान राजर्षी शाहूंच्या जयंतीचं औचित्य साधून करवीर तालुक्यातील वसगडी इथल्या अमित माळकर या कला शिक्षकानं वेगवेगळ्या रंगीत खडूंच्या साह्यानं राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा रेखाटली. तसंच रांगोळी, खडूवरील मूर्ती आणि वाळू कलाकृती अशा माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना दिली. माळकर यांना सेंट पोलस इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष राजकुमार राव, महेश राव आणि मुख्याध्यापिका वर्षा मदभावीकर यांचं सहकार्य लाभलं. पन्हाळा तालुक्यातील देवठाणे इथल्या विद्या मंदिरमध्ये राजर्षी शाहूंची जयंती साजरी करण्यात आली. शाहू महाराजांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतलं. शाहू राजांच्या कार्याला शिक्षकांनी उजाळा दिला.